समाजाने मुलींना जास्तीत जास्त संधी द्याव्यात. योग्य संधी, मार्गदर्शन आणि विश्वास मिळाला की मुली कोणत्याही क्षेत्रात सुवर्ण कामगिरी करून दाखवतात, असे प्रतिपादन डॉक्टर कोमल प्रभाकर पाटोळे यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा समितीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. राज्य सेवा परीक्षा 2024 मध्ये डॉक्टर कोमल प्रभाकर पाटोळे यांनी राज्यात मुलींमध्ये 8वा क्रमांक तर NTC प्रवर्गातील मुलींमध्ये पहिला क्रमांक मिळवून राजपत्रित अधिकारी वर्ग 1 पदावर निवड मिळवली आहे. यापूर्वी त्यांची राज्यकर निरीक्षक पदावर ही निवड झाली होती. आता पुन्हा DYSP पदी नव्याने निवड झाली. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल दत्तात्रय ठोंबरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. धनगर समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉक्टर कोमल पाटोळे म्हणाल्या की शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. मुलींना केवळ संधीच नव्हे तर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, आत्मविश्वास आणि समान वागणूक मिळणे गरजेचे आहे. आज मुली प्रशासन, विज्ञान, क्रीडा, संशोधन अशा सर्व क्षेत्रात यशस्वीपणे पुढे येत आहेत. कष्ट, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास कोणतेही ध्येय अशक्य नाही. यावेळी माजी नगरसेवक मनगू सरगर, माजी नगरसेवक संतोष पाटील, माजी नगरसेवक रोहिणी पाटील, अक्षय सरगर, गोरख अर्जुन, अभय मारगुरे, सुरेश यमगर, संजय सकपाळ, धनंजय कोळपे, महिंद सर, बाळासाहेब फोंडे, सुरेश यमगर आदी मान्यवर उपस्थित होते. मी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस या एक्झाममधून 2024च्या राज्यामध्ये मुलींमध्ये माझा 8वा नंबर आहे आणि NTC फिमेल कॅटेगरीमधून माझा पहिला नंबर आहे. पण मला जी पोस्ट मिळेल ती ओपन कॅटेगरीमधून मिळेल आणि आपल्या कॅटेगरीची जी पोस्ट आहे ती आपल्याच कॅटेगरीमधल्या आणखी एका मुलीला मी ओपनमध्ये गेल्यामुळे मिळेल. त्यानंतर मला हे सांगायचं आहे की मी जे काही आज अचीव केले ते फक्त माझ्या एकटीचं काही ह्याच्यामध्ये कंट्रीब्युशन नाही आहे. माझे आई वडील, माझे भाऊ बहीण असतील त्यांचं मला खूप मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. त्याचबरोबर मला इथं जमलेल्या सर्व पालकांना हे सांगायचं आहे की मुलींना संधी देणं खूप महत्त्वाचं आहे. जर मुलींना संधी दिली तर त्या काय करू शकतात ह्याचं मी तर एक उदाहरण आहेच, पण माझ्यासारख्या अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. तर तुम्ही मुलींना संधी द्या, त्यांना पुढे जाऊ द्या, त्यांना जेवढं तुम्हाला काही पुश करता येईल तेवढं करा आणि त्या संधीचं त्या नक्कीच सोनं करतील. आणि त्यांच्यासाठी काही मार्गदर्शन लागलं तर मी आहेच, मी नक्कीच मार्गदर्शन करेन आणि फक्त मुलींनाच नाही मुलांना पण करेन. पण मला असं वाटतं की समाजामध्ये मुलींना संधी कमी मिळते. माझ्या वडिलांनी आम्हाला चौघींना पण संधी दिली तर त्याचा रिझल्टच तुम्हाला बघायला मिळाला आहे. तर तसं तुम्ही संधी द्या, हेच माझी एक विनंती असेल. आणि या समाजासाठी जे काही करता येईल ते मी करेन आणि माझ्या पुढच्या वाटचालीमध्ये सुद्धा तुम्हाला असाच माझा अभिमान वाटेल असं मी काम करेन. परिसरात मॅडम हा वॉर्ड क्रमांक 9 आहे आणि इथं जे उभारले त्या सगळ्यांची बऱ्याच वर्षापासून इच्छा होती की इथं अहिल्या तीर्थ उभारावं आणि त्यासाठी आम्ही सर्व नगरसेवकांनी ह्याचा सगळ्या लोकांनी पुढाकार घेतला. आज मला सांगताना आनंद वाटतो मॅडम की ज्या अहिल्यामातेंनी ज्या काळामध्ये शिक्षण घेतलं, मुळात ती व्यवस्था अशी होती की त्यावेळी महिलांनी शिक्षण घेणं अवघड होतं. मात्र मल्हाररावांनी सासऱ्यांनी त्यांची पाठराखण केली आणि अहिल्यामाता शिकल्या आणि अहिल्यामाता शिकल्या म्हणून त्या उत्कृष्ट प्रशासक झाल्या आणि त्या अहिल्यामातेचा विचाराचा वारसा घेऊन आज तुम्ही शिकलाय आणि तुम्ही उत्कृष्ट प्रशासक होणार असा आम्हाला विश्वास आहे. मॅडम तुम्ही जे सांगितलं की महिलांना संधी दिली पाहिजे, एक महिलेला संधी दिली तरी किती उत्कृष्ट राज्य करू शकते हे अहिल्यामातेने दाखवलंय आणि तुमच्या वडिलांचे मी आभार मानतो की त्यांनी खरोखर तुम्हाला एवढे आदर्शवत शिक्षण दिलं आणि तुम्ही आज या आमच्या म्हणजे सर्व समाजाचं प्रतिनिधित्व म्हणून आज तुम्ही तिथं गेला. आरक्षण मधून जी लोक शिकतात, लोकांना असं वाटतंय की मेरिट ही ठराविक लोकांची मक्तेदारी आहे, पण ती तुम्ही मोडून काढली. तुम्ही दाखवून दिलं की जर चांगला परिसर आणि चांगला परिवेश मिळेल तर निश्चित एखादा माणूस उच्च पदावर जाऊ शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू देत, महात्मा ज्योतिबा फुले असू देत, अहिल्यादेवी होळकर असू देत, छत्रपती शिवाजी महाराज असू देत, सावित्री माता असू दे, असे अनेक उदाहरणं आहेत की ज्यांनी हा इतिहास घडवण्यात, हा समाज परिवर्तनामध्ये मोलाची भूमिका दिली आहे. तुम्ही अशा ठिकाणी गेलाय की ज्या ठिकाणी जाणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, नुसतं महिलांचं नव्हे पुरुषांचं स्वप्न असतं. आम्हाला अभिमान आहे की आमच्या विचाराची एक भगिनी अशा ठिकाणी गेले की जी अहिल्या मातेचं नाव असते, शिवाजी महाराजांचं नाव असते, कधी खाली पडून देणार नाही.
कायम उच्च विचाराने प्रेरित राहील. या ठिकाणी बोलवल्यानंतर आपण आलात व आपलं मूल्य मार्गदर्शन आम्हाला दिलं त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने मी आपले आभार मानतो. तुमच्या भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमच्यासारख्या रणरागिणी असंख्य घडोत हीच अपेक्षा. धन्यवाद.